ठेवावा। आणि या 21 दिवसाचे श्रावण महिन्याच्या अनुष्ठानामध्ये अनेक लोकांनी जवळजवळ आता आपले पाटील सांगितल्याप्रमाणे 44-45 गावातले सद्भक्त मंडळी नित्य नेमाना कसं जमीन त्याप्रमाणे एक वाहन 2 वाहन 30 लोक 40 लोक कमीत कमी 30 ते 40 लोक नित्य नेमाना रात्री मुक्कामला आला। सकाळी पहाटे इष्टलिंग पूजामध्ये सहभागी झाला, मनमथ माऊलीचा अभिषेक मध्ये सहभागी झाले आणि नंतर महाप्रसाद करून सायंकाळी शिवपाठ करून गेले। आणि शेवटचं या 7 दिवसामध्ये 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान अनेक म्हणजे जवळजवळ 60-70 लोकांनी पारायणाला तुम्ही बसला आणि शेवटचं 17 मध्ये या 2 दिवसामध्ये 101 संख्या वाढलं। अशी या 7 दिवसाची परमर्षी ग्रंथाची पारायण केलो, प्रवचन ऐकलो आणि तेवढंच नव्हे तर या 21 दिवसामध्ये इथं येणाऱ्याला 1 नाही 2 नाही 3 लाभ झाला। आपल्या तंडुलकर आपणची दर्शन पूजा भेटावा आणि मौलीचाही सुद्धा अभिषेक भेटावा, म्हणजे किती चांगला योग आहे। आम्ही काहीच न बोलता आता आप्पाजी म्हणले ना 2 शरीर एकच आत्मा आहे। आप्पाजीला मी बोललो नाही कधी काय करायचं काय नाही करायचं, पण माझं मी ठरवलं 8 ला पूजा सुरू करायचं, 9:30 ला संपवायचं आणि 10-10:30 दरम्यान माऊलीचा अभिषेक करायचं। मग तिथला अभिषेक संपला तर आप्पाजीचं पूजा चालू राहायचं। न बोलता आप्पाजींनी बोललो का आमचं आम्ही इकडे केलं। आप्पाजी म्हणले नाही माझं 10 ला सुरू करतो म्हणले, 10:30 ला सुरू केले। तिथे येणाऱ्या भक्ताला आपोआप आप्पाजींचं परत पूजा भेटलं आणि सायंकाळी शिवपाठ झाला, आप्पाजींचं रोज प्रवचन संपलं। म्हणजे येणाऱ्या भक्तांची